रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। सांगली लोकसभेची जागा लढवण्यास काँग्रेस सक्षम आहे, तरी देखील सांगलीच्या जागेसंदर्भात महाविकास आघाडीत निर्णय घेण्यास विलंब लागत असल्याने विश्वजित कदम नाराज झाले। जोपर्यंत सांगलीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचा इशारा जिल्हा काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्राद्वारे दिलाय। तर त्यांनी बुधवारच्या बैठकीवर देखील बहिष्कार घातलाय। कदम यांनी आता सांगलीबाबत आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे। सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। गेल्या वर्षी झालेली चूक पुन्हा सांगलीच्या बाबतीत होऊ नये म्हणून विश्वजित कदम गेल्या 1 महिन्यापासून सांगलीची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये या जागेवरून चढाओढ सुरू आहे। सांगलीची जागा लढवण्यास काँग्रेस सक्षम असल्याचं सांगितलं। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील नेत्या सोनिया गांधी यांच्या कानावर सांगलीच्या जागेसंदर्भातील चर्चा घातली। कोणत्याही परिस्थितीत सांगली सोडायची नाही असं नेत्यांनी स्पष्ट केले। या जागेसंदर्भात विनिंग मेरिट तपासावे अशी मागणी देखील काँग्रेसने केली आहे। मात्र शिवसेना माघार घेण्यात तयार नसल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आता जिल्ह्याचे नेते विश्वजित कदम आक्रमक झालेत। चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, तरी देखील महाविकास आघाडीमध्ये सांगलीचा निर्णय होत नसल्याने त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवून काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचा इशारा दिलाय। जोपर्यंत सांगलीचा वाद मिटत नाही तोपर्यंत बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे। इच्छुक उमेदवार आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये आतापासूनच आरोपांच्या फैरी झडत आहेत। भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर केली, मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नाही। अशातच संजय काका पाटील यांनी इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना पुन्हा डिवचले। विशाल पाटील मैदानातून पळ काढू नका, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे असं आव्हान भाजपाचे लोकसभा उमेदवार संजय काका पाटील यांनी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना दिलाय। तसेच 35 वर्ष कोणाच्या घरात खासदारकी होती, त्या काळात किती विकास झाला असा सवाल करत स्टाईल मारून भाषण केल्यावर काही होत नाही असा टोला देखील संजय काका पाटील यांनी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटलांना लगावलाय। ते सांगलीच्या टाकळीमध्ये बोलत होते। ऊन, वारा, थंडी आणि पावसाचे चटके आणि ऊसाची कूस सहन करून पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या ऊस तोडणी मजुरांवर आपल्या मूळ गावी परत जात असताना काळाने झडप घातली आहे। रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कवटेमहांकाळ तालुक्यातील कुची हद्दीतील महाराजा पॅलेस हॉटेल ते आगळगाव फाटा दरम्यान रस्त्याच्या कडेला नादुरुस्त झाल्याने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली। या अपघातात 4 जण जागीच ठार झालेत, तर 10 जण गंभीर जखमी झालेत। हा अपघात सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडलाय। मृत व जखमी हे मंगळवेढा तालुक्यातील आहेत। या अपघातात शालनताई दत्ता खांडेकर, लग्मवा तम्माराया हेगडे, महादेव तम्माराया ऐवळे आणि नीलाबाई परशुराम ऐवळे हे 4 जण जागीच ठार झालेत। बेल्ट बसवण्यासाठी ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा केला होता। मिरजेहून सांगोल्याकडे जात असलेल्या ट्रकने ट्रॅक्टरला धडक देऊन सुमारे 60 ते 70 फूट फरफटत नेले। मृतांच्या अंगावरून ट्रक गेल्याने मृतांचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते। अपघाताची माहिती समजताच कवटेमहांकाळचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत। पार्थिव कवटेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। 10 जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। माजी आमदार विलासराव जगताप यांची नाराजी दूर होईल असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलाय। जत शहरातील समाज मंदिर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी डॉक्टर रवींद्र आरळी, संजय तेली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, माजी आमदार विलासराव जगताप यांची नाराजी वरिष्ठ पातळीवरून दूर होईल। ते निश्चितपणे खासदार संजय काका पाटील यांचं काम करतील। भाजप हा मोठा पक्ष आहे, पक्षात गटबाजी वगैरे काही नसून नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत। कौलापूर विमानतळाचा प्रश्न येत्या 5 वर्षात जिल्ह्यातील आम्ही सर्व नेते मिळून नक्कीच मार्गी लावू असं आश्वासन त्यांनी दिलं। प्रकाश शेंडके यांनी गोपीचंद पडळकर मला आतून मदत करतील असं वक्तव्य केलं होतं। याबद्दल विचारले असता त्याची मला माहिती नसून माहिती घेऊन या विषयावर बोलू असं म्हणत त्यांनी त्या मुद्द्याला बगल दिली आहे। जत तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजुरीसाठी जातात, त्यांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावू आणि आरोग्याचा प्रश्न असेल,
विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलंय। आष्टा येथील शिंदेमळा येथे जनावरांच्या गोठ्यात मोकाट कुत्र्यांनी शिरकाव करून 4 वासरांवर हल्ला केलाय आणि त्यांचे लचके तोडलेत। आष्टा बावची रस्त्यावर असणाऱ्या जुना शिंदेमळा येथील जयवंत बबन शिंदे आणि धनाजी बाळासाहेब देसाई या शेतकऱ्यांच्या गोठ्यात शिरून कुत्र्यांच्या टोळक्यांनी लहान वासरांची लचके तोडलेत। या 3 वासरे ही मृत झालेत। सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटे या दरम्यान जयवंत बबन शिंदे यांच्या गोठ्यात 3 वासरांवर तर 4 दिवसांपूर्वी धनाजी देसाई यांच्या गोठ्यातील एका वासरावर हल्ला करून त्याचे लचके तोडलेत। यात वासरे ठार झालेत। सुमारे 50 घरे असणाऱ्या या मळा भागातील लोकवस्तीच्या ठिकाणी सुमारे 200हून अधिक लहान मोठे पशुधन आहेत। लंपी रोगाच्या काळातही या वस्तीतील 5 जनावरे मृत आणि कित्येक जनावरांना लंपीचा प्रादुर्भाव झाला होता। सध्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याने पशुपालकांमध्ये चिंता पसरली आहे। दिवसा शेतामध्ये फिरणारी कुत्री संध्याकाळी एकत्र येऊन जनावरांवर हल्ला करत आहेत। हा भाग आष्टा पालिका कार्यक्षेत्रात येत असल्याने प्रशासनाने मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम शहरात घेतली। ती शहराभोवती असणाऱ्या मळे भागातही राबवावी अशी मागणी होती। पालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे। जिल्ह्यात मार्च 2023 ते एप्रिल 2024 या आर्थिक वर्षात तब्बल 1243 कोटी रुपयांच्या जीएसटीची वसुली करण्यात आली आहे। 2022 ते 2023 मध्ये जीएसटीचं कलेक्शन 1093 कोटी इतकं होतं। गतवर्षीच्या तुलनेत जीएसटी महसुलात सुमारे 150 कोटींचीच म्हणजे 14% वाढ झाली आहे। मार्च 24 मधील महसूल 107 कोटी नोंदला गेलाय। जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांच्या योगदानामुळे कर महसुलात वाढ झाल्याचे केंद्रीय जीएसटी विभागाच्या वतीने सांगण्यात आले। मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीएसटी महसूल संकलन होण्याचा कल कायम राहिलाय। सांगलीचा विचार करता या कालावधीत जिल्ह्यात देशाच्या तुलनेत वाढ आहे। मागील 2-3 महिन्यात कर व चुकवेगिरी विरोधी कारवायात वाढ करण्यात आली। सरलेल्या आर्थिक वर्षात एप्रिल 2023 ते मार्च 2024चा महसूल 1243 कोटी इतका झाला। गतवर्षीपेक्षा आता जीएसटी महसुलात 150 कोटींची वाढ झाली आहे। मार्च 24 या महिन्यात जिल्ह्यात 107 कोटी रुपये जीएसटी संकलन असून मार्च 2023 मध्ये जीएसटीचं संकलन 85 कोटी होतं। मार्च 2023 पेक्षा मार्च 2024 मध्ये जीएसटी संकलन 26% झाले। जिल्ह्यात कर चुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधातील कारवाया, बोगस नोंदणी करणाऱ्यांविरुद्ध विशेष लक्ष दिलं जाते। केंद्र व राज्य विभागाने केलेल्या कारवाया याचाही जीएसटी संकलनात वाढ होण्यास हातभार लागलाय। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आगळगाव येथे पहाटेच्या वेळी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने भीषण अपघातामध्ये 4 जण जागीच ठार झाले तर 10 जण जखमी झालेत। जखमींना मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन अपघातग्रस्त रुग्णांची तसेच नातेवाईकांची भेट घेऊन सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलंय। तसेच अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांशी संवाद साधलाय। ट्रॅक्टरमधून ऊसतोड मजूर आपल्या घरी जात असताना ट्रॅक्टरचा पट्टा पडल्याने पट्टा बसवण्यासाठी म्हणून ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला लावलेला होता। रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला भरधाव ट्रकने मागून धडक दिली। या भीषण अपघातामध्ये 4 जण जागीच ठार झालेत। अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री डॉक्टर खाडे यांनी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट देऊन जखमींची विचारपूस केली। तसेच सर्व जखमींवर तातडीने चांगले उपचार करावेत आणि वेळ प्रसंगी बाहेरील तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवावं अशा सूचना हॉस्पिटल प्रशासनाला केल्या। तसेच राज्य शासनाकडून अपघातातील मृत आणि जखमींना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं। संजयनगरमधील रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत महापालिकेत अर्ज दिल्याच्या कारणावरून शासकीय ठेकेदारावर 9 जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे। जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोरच संशयितांनी ठेकेदाराचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत दगडाने मारहाण केली। संशयितांमध्ये भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं नाव पहिल्या क्रमांकावर असून त्याने चिथावणी दिल्याचं समोर आलंय। या मारहाणीत प्रमोद शरद काळे हे जखमी झाले। त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याबाबत संजयनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी संशयित दीपक रामण्णा माने, दत्ता सरगर, सविता सरगर, पम्माबाई दाजी सरगर, प्रतिभा दीपक माने, गोविंद सरगर, दाजी सरगर आणि स्वाती सरगर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत। स्वाती सरगर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रमोद काळे यांनी अतिक्रमणची तक्रार मागे घेण्यासाठी 50,000ची खंडणी मागितल्याची फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रमोद काळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, शहर विभागाचे उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली।